एकदम फील एकदम फॅन्टॅस्टिक होते आमची, म्हणजे काटा आला बघून अक्षरशः. खूप आनंद वाटतंय की आम्ही ज्योतिर्लिंग, आपल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग पहिलंच मी करते, हे त्र्यंबकेश्वर. थंडी वाजते रे, थंडी वाजते. आपली बस कुठे आहे? आपली बस कुठे आहे? आपली बस बाई. नमस्कार मंडळी, माझं स्वप्नाली ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर माझ्या सकाळी अचानक मनात आलं की मला जायचं आहे त्र्यंबकेश्वरला. भरपूर दिवस झाले बोलत होती, पण माझा नवरा बोलला की चल जाऊया, म्हणून आम्ही बस पकडली आणि डायरेक्ट आलेलो आहे त्र्यंबकेश्वरला. ॲक्च्युली तिथे डायरेक्ट आम्ही रात्री आलो आणि काय बोलतात ना, मूड झाला हे ते, आणि आता रात्रीचं तिथे अवेलेबल काहीच नाही आहे. आणि बस डेपोवरून पण म्हणजे गाड्या वगैरे आहेत, पण आता कसं इथे लॉज वगैरे असं रात्रीचं आणि मंदिर बंद आहे, त्यामुळे मग डायरेक्ट आम्ही इथे थांबलो आहे स्टे करायला. तर तिथे स्टे करायला थांबलो आणि खूप आनंद वाटतंय की आम्ही ज्योतिर्लिंग, आपल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग पहिलंच मी करते, हे त्र्यंबकेश्वर महाराष्ट्र. अंकर केलेलं आहे, बरोबर, म्हणजे पहिलं केलेलं आहे, मला वाटतं की 3-4 वर्षापूर्वीच आहे केलेलं आहे. आणि माझ्या बरोबर आहेत ना 2 पाहुणे आहेत. हे बघा इकडे, हा आहे रेवाज आणि तो आहे विदुर मामा. ऍक्च्युली ना हे आहेत ना, हे बॅकग्राऊंड म्हणून आलेले आहेत, हे बॅकग्राऊंड म्हणून आलेले एंटरटेनमेंट. तर आम्ही आलो, नाश्ता वगैरे तिकडे केला नाही. खरंच खूप बरं वाटतं की आमच्या बाजूलाच म्हणजे 5 मिनिटावरच मंदिर आहे. तर आता वाजले तर किती वाजले 12 वाजले. 12 वाजल्याने आम्हाला सकाळी उठायचं 5 वाजता, कारण की आम्हाला 6:30 वाजता दर्शनाला जायचं आहे, कारण की तेव्हा गर्दी नसते, बोलतायत सर्व इथे, म्हणून आम्हाला 6:30 वाजता जायचं आहे. तर डायरेक्ट आता मी तुम्हाला मॉर्निंग दाखवते सकाळची, कारण की खूप झोप आली तरी. त्यामुळे रेवांशकडे जरा बघा, इकडे हे बघा, आणि तिकडे विदुर मामा बघा, कारण की तो विदुर मामाला झोपून देत नाहीये आल्यापासून. चला मग आता डायरेक्ट सोमवारी हर महादेवच्या मंदिरामध्ये दाखवते तुम्हाला. नाही सॉरी, उद्या सोमवारच येतो का, तर सोमवार माझा खास दिवस आहे, म्हणून मला तोंडातही सोमवार येतो. तर डायरेक्ट आता उद्या दाखवते, कारण की आता थोडे आमच्या मस्ती चालू आहे, त्यामुळे तुमच्याशी पण मी मस्तीमध्येच सगळ्या गोष्टी बोलते. तर मी झोपतो. बाय 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 बाय. तर गुड मॉर्निंग. तर आता झालेले आहे आमची सकाळ, आणि मी तुम्हाला काल बोलली की आम्ही त्र्यंबकेश्वरला आलेलो आहे. म्हणजे माझा रात्रीचा जो ब्लॉग कंटिन्यू रात्री झाला आहे तो त्याच्यावर. तर आम्ही आता जातोय. सकाळी किती वाजले? 6 वाजल्यात. आम्ही उठलो आहे 5 वाजता. रेवांश अंघोळ झाल्याने रेवांशने बघा मस्त किती नाही बस झाला किती बघा पावडर, हा ओलं आहे ते. आणि त्याने बघा असं महाकालचं टी शर्ट घातले त्याने मस्तपैकी. ते आता त्याने त्र्यंबकेश्वरला घातले, आणि आता तो रील्स बनणार. आणि माझ्या रेवांच्या रील्स पण बघा, काय रील्स करणार आहे रेवांश मंदिराच्या इथे. तर हे बघा माझा ड्रेस कसा आहे, छान आहे ना. तर आम्ही आता निघतोय डायरेक्ट नाश्ता बिष्टा करून देवळामध्ये. आम्ही दाखवतो तुम्हाला देऊळ कसं आहे, काय कसं आहे ते. हे बघा अरे हात आहेत ना, हात जास्त पावडर नाही लावायचे, हात फुटतील. एक विजुअल ब्लॉग म्हणून पण आहे, त्याच्यामध्ये पण तुम्हाला दिसेल त्र्यंबकेश्वरची दुसरी व्हिडिओ, तर त्याला जाऊन सबस्क्राईब करा. हे बघा इकडे मंदिर आहे, तिकडे डोंगर आहे.
बेलपत्र फुले के भैया नारळ प्रसाद द्यायचे पण कर भैया बाया लावते सगळे लावत्या बाया बी लावत्या एवढे लांब एक्साइट आहे कारण की आले शंभूच्या मंदिरामध्ये आणि खूप बघायची खूप इच्छा आहे ना ना रे वा? रेवांशला शंभू लावलेला आहे. वा? आणि शंभूचा टिळक लावलेला आहे चला आहे मंदिर बाहेर स्क्रीन लावलेलं आहे. त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीय मामृतात् त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय आम्ही फायनली आलेलो आहोत आतमध्ये. हे बघा आतमध्ये गाभाऱ्यामध्ये शंकराची पिंड आहे. दगदग होते पिंड ताटामध्ये बसून फूड आहे हे काय माहिती नाही. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्. तर तुम्ही बघू शकता त्र्यंबकेश्वर मंदिर. काय सांगू आतमध्ये गेल्यावर एवढं धगधग ना पण एवढं खूप छान वाटलं ना. 5 मिनिट पण नाही डायरेक्ट आम्ही गाभाऱ्यात गेलो आणि एवढं 10 मिनिट अक्षरशः ते बघत होतं. पिंडी जे शंकराचे आहे ना 10 मिनिट तिथे समोर उभं राहून एवढं मस्त दर्शन झालं. नशिबात नव्हतं एवढं चांगलं कधीच नाही. ज्योतिर्लिंग आहे आणि खूप गर्दी आता खूप गर्दी झाली पण काय फिलिंग फॅन्टॅस्टिक वाटते. खूप छान वाटते यार. काटा येतो अंगावर. बम भोले. उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीय मामृतात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्
उर्वारुकमिव बन्धना मृत्योर्मोक्षीयमामृता ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना. तर आमचं त्र्यंबकेश्वरला दर्शन झालंय आणि आता आम्ही आलेलो आहोत आमच्या रूमवर, कारण की आमची आता निघायची तयारी झालेली आहे. मस्त दर्शन झालं, छान झालं आणि खूप मस्त एकदम फील एकदम फॅन्टॅस्टिक होते आमची. म्हणजे काटा आला बघून अक्षरशः. 10 मिनटं अक्षरशः आम्ही तिथे उभं राहून दर्शन घेतलं, तेच आमच्यासाठी खूप होतं. आणि तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला तर माझी व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि आता आम्ही चाललेलो आहोत सप्तशृंगी देवीला. इथून 1 तासावर आहे. तर माझा हा दुसरा ब्लॉग येणार आहे, पुढे येणार आहे तो सप्तशृंगी देवीचा ब्लॉग बघायला विसरू नका. तर बाय बाय. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्